नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी 3:15 वाजता सुरुवात करते. गुड्या राणी आली शाळेतून, हे बघा इकडे, आणि मी पण तयार झाली, गुड्या तयार झाली, म्हणजे सर्वच तयार झालो. मी 4 जण. पाहुणे गेले आणि पसारा तसंच राहू दिला मी. फक्त भांडे घासलेले, झाडू पोचा वगैरे, जशा बेडशीटा पूर्ण खराब झालेले. तिथून आल्यावर सर्व कामं आवरीन मी. त्याआधी ना आम्ही जातोय आता जैन व्हॅलीमध्ये. तर चला तुम्हाला घेऊन जाते. आणि तिथं शेतकरी मेळा लागलेला आहे. तर म्हटलं चला मुलांना पण दाखवून देऊ आणि थोडंसं मुलांना पण कळतं शेतातलं. तर आम्ही पोरांना घेऊन जातोय. लाईट वगैरे बंद करते आणि आमचे साहेब मस्त तयार झालेले. साहेबांची चालली आहे, साहेबांचं चालू आहे गाडी वगैरे बाहेर काढणं. तोपर्यंत म्हटलं लाईट वगैरे बंद करते. चहा घेतला आणि घरात दाखवते. इतका पसारा आहे ना, तुम्हाला काय सांगू. पण 14 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत जे म्हणे तो मेळा. आणि उद्या आहे आमच्या साहेबांची ड्युटी. पाहुणे आत्ताच गेले, म्हणजे पाहुण्यांना झाला अर्धा पाऊण तास. तोपर्यंत मी बाकीचे कामं आवरले. इतके कामं होते ना, तुम्हाला काय सांगू. सर्वच कामं आवरायला आणि बेडशीटा वगैरे सर्व. तर हे ना मी सर्व धुवायला टाकणार आहे. आता काय करते, हे बघा गुड्याचे कपडे वगैरे काढले. तिला म्हटलं पटकन जाऊन येऊ आपण आणि काय काय आहे तिथं बघून येऊ. म्हणजे पहिलंच वर्ष आमचं जायचं तिथं. एवढे आम्हाला येऊन 6-7 वर्ष झाले जळगावमध्ये येऊन, पण कधी गेलो नाही. तर यावर्षी गुड्या पण म्हणते चल मम्मी चल मम्मी. म्हटलं चला मुलांना पण दाखवून देऊ आणि आपण पण बघून येऊ. म्हटलं काय काय आहे तिथं. तर चला तुम्हाला पण घेऊन जाते मी आणि लाईट वगैरे बंद करते आणि मग बोलते. इथं आले होते का तुम्ही? इथून नको पती. सगळ्यांनी आवडत ना, भारी वाटतं मध्ये असे गजरा टाईप वाटतं ते मस्त. वाव. जसं आपण ते याच्यात गेलो ना, काहीच नाही घेण्या देण्याचं, काहीच नाही इथं. इकडे काय बोला आता की लोक इथून एका काय काय माहिती विचारले ना. वन साइड करायला खूप छान आहे ना. बघा, घ्या आनंद घ्या माझ्या व्हिडिओ मधून तुम्ही. इतक्या भारी ठिकाणी आलोय ना आम्ही. एकदम भारी मस्त वाटतंय कृष्णा. वाव, ते बघ ताई, म्हैस बघ, रेडा आहे, रेडा गाय. हे बघ. राईट राईट. खूप छान आहे, खूप छान. म्हणून तो आलो आम्ही तुम्हाला दाखवायला. बघा किती छान, निसर्गाचा आनंद घ्या. एवढे वर्ष झाले पण पहिल्यांदा येतोय आम्ही.
पप्पा बरोबर घेऊन जातो. पार्किंग असणार त्यांची का हो? वास कसं? पावसाळ्यामध्ये भारी वाटत आटे करायला. गोमुंतरचा वास येतोय ना. हम्म? गोमुंतर सारखा वास येतोय. बिचारे मस्त काम करताय. मग सर्व बघत बघत काही वाटत नाही का? हे बघ नुसतं बघा तुम्ही, खूप छान. आटे पार्क करणं पडेल. राईट साईड जाऊ द्या. अरे तिथं गाडी पण आहे पूर्ण. हो. प्रत्येक रूट डबल येत नाही रे, हं. त्यांनी केलेला तसं. तिकडून यायचं, इकडून जायचं. तुम्ही कुठं थांबता हो? काय आई मेस येतेच नाही. मेस आहे काही? आम्ही तिकडे इकडे नाही होतो. नाही का? अरे खाली आहे पार्किंग सुनू. मग डबल रूट येत ना. अच्छा, अच्छा, जेवण आणलं हां. जाऊन राहिलं तर राहतेच ना प्रत्येकाचे. तो खाल्ला जेव्हा नाही. आपण इकडनं तर आलो आता. नाही ग, ते वाटतंय आपल्याला. प्रत्येक रोड डबल येतेच नाही करायला असं. ते फक्त गाड्या येणार नाही. भरपूर गाड्या आलेल्या आहे ना. जाऊ द्या, येऊन गेलो आपण मस्त थोडं. बरोबर आहे का नाही? संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय काय बघायचंय? आपल्याला काही संध्याकाळी स्वयंपाक करायचा नाहीये. समोरच जागा आहे. हा मस्त आहे तिथं, सावली आहे समोर मस्त. भारी. वा, पूर्ण शेतकरी लोकांचं दाखवलंय. हे बघा इकडे. हे पण काय म्हणतात? नमस्कार नमस्कार. त्यांचं सगळं पाहिजे. हा ना, म्हणजे कुठलं आहे पाईपांचं? कुठे आहे पाईपांचं केलं? हां, सर्व शेतकऱ्यांचं आहे. कसं पिकवता बघ. देख कांदे किती छान आहे बघ. बटाट्याचे म्हणजे छोटे ते ना काय नाही रे, हो. मायक्रो केलेलं राहतं त्यांनी. आता केळीचं एवढं फळ लागलं तर एवढंच लागलं. हे. सर्व छान आहे ना हे. आंबे त्यांची इथं झाडांना सुद्धा आंबे वगैरे येतात माहिती का? बघ रे, ही जाळी किती छान गुफवलेली बघ रे. हे बघा किती छान असं झाड गुफवलेलं आहे बघ. कलाज आहे ना त्यांची पण एक, का कलाज म्हणता येईल ना. किती छान केलेलं आहे. वाव. आणि बघा आंबा, त्या आंब्याला सुद्धा मोर आलेला आहे. वाव. आणि 45 ते 50 टन पर्यंत ॲव्हरेज उत्पन्न होतं. तायवान व्हरायटी. ते मिरी आपण मसाल्यामध्ये टाकत नाही का, काळी मिरी. हे बघा. हं? अद्रक. हो, अद्रक आहे का हळद येते? हळद येते. हो, खाली लिहिलेलं राहतं बेटा. हे बघ खाली. हळद. तर हा हळद आहे. हे बघ खाली लिहिली, आपण वरतीच बघतो. ते काय? हो का? पहिले ना एवढे कोड लावायला लागायचे. हं. आता त्यांनी टिश्यू काढलेला होता त्याच्याने उगवतं ते. छोटे छोटे. हा, हां, ते वेगळे का? हं. टिश्यू कल्चर ते म्हणतात. कॉफी. हां? कॉफीचं हं. आपण घेऊ शकतो. अरे घेऊ शकता पण आपल्याकडे नाही असे येत नाही का ते. त्यांच्याकडे कसं ते खत वगैरे टाकतात, त्यांना माहीतगिरी राहते सर्व गोष्टींची, त्याच्यामुळं. घेता ना का लोक. गुडिया काय आहे? गुलाब. नाही ग, गुलाब. स्ट्रॉबेरी. हा ना, मग येते का आपल्या इकडे बघीन कागद. स्ट्रॉबेरी? स्ट्रॉबेरी. का ग? हे बघ लागलेली आहे ताई. हे बघ छोटी छोटी लागलेली. हे बघ स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी किती झाड स्ट्रॉबेरी ती लागलेली आहे. सेल पण करता कसं. ते तुम्ही फोटो फोटो घ्या. हां, काय पाहिजे तुम्हाला? नाही पाहिजे. बघू आम्ही पहिले. मला काढायचं आहे ना. काढ ना मग काय.
प्रदर्शन चल. चला मग का मग कशासाठी आलोय आपण मस्त फोटोशूट वगैरे करू ना. हे बघा चांगलं इथंच location पण. इथं 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 किती छान आहे. वाव एकच नंबर. राहा तुम्ही. हे बघा वाव सर का मग काय वरती पण जाऊ ना आपण. थांबा ना, आम्हाला फोटो काढायचे आहेत. इथून फोटो काढू का इकडून त्या चला. आणि जिकडे तिकडे ना फोटोशूट होत आहे मेन म्हणजे. आम्ही पण काढले थोडे. हे बघा मस्त. इकडे काय आहे पण आपण बघितलं ना गाडीवरती गेलो तेव्हा. मग नाही हो भाई गाडीन रूट आहे का? हा हे बघितलं ना इथं मेस आहे म्हणे. तुम्ही म्हणे नाही का? गाडीन रूट नाही या रूटने हा अशी ती नाही तिकडे कसे खेळताय. हे बघ मंकी बघ सर्व पाण्यासारखं आहे इथं ना. मम्मी असे आंब्याला पण किती किती आंबे होते त्यांचे. तिकडे आंबा. हा ना कांद्याचं रोप लावलेले कसे उड्या त्याच्या मारताय ते. मध्ये वरती आंबे तेसले पूर्ण छाट करून टाकतात ते बघ. म्हणजे खालचं खोड आहे ना जाळवू देतात ते. सुटले सुटले सुटले. यांना लाज वाटते. राहू दे काय होतंय. चला चला आता खाली. चला खाली जाऊ आपण. खाली चला खाली चला चला चला. काय नाही बा. गाडी घेऊन आली. आता लोकेशन बघितलंय का कुठे तुम्ही? नाही बाबा कुठे? पुण्याला बी नाही असं नाही जे डायरेक्ट तिथं डायरेक्ट पूर्ण बाहेरच्या देशासारखं. हा एकदम भारी. पावसाळा मग काय वाटच नाही एकदम. झालं ते ना लावून दाखवता बेटा. हे बघ शेतात ठिबक लावताना ते. हे बघ ठिबक करताना. हे बघ ए हे आपल्या शेतात बी केलेली ना अशी ठिबक केलेलं ते. तिकडे पाणी सोलर वगैरे ते बघ कसं बसून. हा पूर्ण ते बघ तिकडे सर्व. चल ही बोट आहे का? फिल्टर आहेत ते छोटे मोठे. पाण्यातले असतील ते. हे बघ की इंडियाज लार्जेस्ट पाईप. किती MM? बघू सध्या. काय हे का? इंडियाज लार्जेस्ट पाईप. ते तर मातीचं आहे पप्पा. काय नाही ग कधी त्यांना फोटो काढतो. इंडिया लार्जेस्ट पाईप. त्यांनी सर्व दाखवलेलं आहे असं काही सोडलेलं नाहीये. हे बघ. ते बघा तिकडे सुद्धा पाईप वगैरे ठेवलेले आहे त्यांनी. नाही ग चला. नाही वास तो कसा येतोय ते पावडरींचा. दवा वगैरे टाकलेच ना. हे बघा म्हणजे ना बघूशी वाटते सर्व गोष्टी एकदम एक नंबर आहेत. भारी. चला गुड्या राणीचं चालू आहे फोटोशूट. तिचे पप्पा करत आहे आणि बघा मॅडमची स्टाईल. वाव चेंज. अशी गुडी आहे माझी. माझा काढावं इथं फोटोशूट होतं ना.
चलो काढ. उठ बेटा. देख दोघी जणी कसे करतात ते फोटोशूट होतोय दोघांचा. राहू दे का मी कट करेन मग. हे बघ ताईचं फोटोशूट. वाव तिला निसं हसवायचं. चलो अशा असं काढ ना बेटा, काढून घे. काढ राहू दे गं. काढ ना बेटा. चला चला. चल. होय नक्की नाही तिथे किशी दंडीवर उभं आहे ते. कुठलं ते का त्याला असं तांदूळ आहे ते. आम्ही बघत होतो ते. काय आहे बुवा त्याच्यात असं. नाही वा लटकत नव्हती ती. इथं काय आहे अजून पुढं. येस ना स्पीकर आहेत ना. हो अच्छा तुझे कुठे? हा हो का स्पीकर तो तिकडे. पडी जाईल तो असा. हा अरे तेव्हाच म्हणजे दाखवलेलं नव्हतं. इकडे नेलं होतं बघ देखोचे फुले. तिकडे जास्त लोक आहे बरं का. कुठे तिकडे कधी होती का? हा पप्पा ही प्रॉपर्टी प्रॉपर्टीचं मालकचं नाव सांगा. अशोक जैन भवरलाल जैन. समा भवरलाल जैन. कोण? अशोक जैन समा भवरलाल जैन आणि कांतीलाल जैन. हो ना किती छान. अरे फुलं आहे ते सर्व झेंडूचे फुलं आहे वाटतं ते पूर्ण. हा हे का गांधी उद्यान. नाही हो. हा गांधी उद्यान म्हणजे हा? सगळ्याचं गांधी बाबांनाच आहे सगळं. तुम्ही अच्छा. पटाव बी नाही. जायचं ना तरी. इस्त्री जायचं पण मग हे पहिले बघायचं आहे. इस्त्री काही नाही बघायचं. मी काय विचारलं? आणि तिकीटवाला कुठे आहे. ते येते तिकीटवाला कोणतं त्याला 400 रुपये लागतील. कुठे आहे मग तिकीट कुठे आहे? वर येते आपण ते तिकीट लिहितो ना हा तर ते. हा मग ते पैसेवाले वरती फिरावतच होतील त्या मग ते गाडी घोडी मा. हा आणि ते त्यांना काही आहे निशे त्यांना गांधी बाबांना पुस्तक आहे गांधी बाबांना आहे गांधी बाबांना आहे. तुम्ही पटाव बी नाही एवढं. देखील आता इकत ना झाडे राहू. हे ना काय हा येते याचे फुलं येते पहिले येत नाही यायचे नाही का लाल पिवळे. साईचे पप्पा इथंच होते का हो? कुठून. ऐ मी खाली उतरणार तुम्ही खाली उतरून जायच्या मोबाईल. ऐ सोनू तुम्ही खाली उतरून जाय मी तिकडनं येते. पडून नशील पैता पैता. पैता पैता आणि हळूहळू येईन ना मी. कुठून येऊ मी. ठीक आहे का पण एंट्री. ठीक. आणि इतकं भारी ना जिकडे तिकडे म्हणजे पाहण्यासारखंच आहे. हे झेंडूचे फुलं बघा किती फ्रेश आहे. आपण एक झाड लावतो तरी आपल्याकडनं एवढं फ्रेश फुलं उगत नाही. आणि यांच्याकडे बघा वाव एक नंबर एक नंबर एक नंबर. आमचे साहेब बघा किती पुढे गेले आणि आम्ही राहिलो मागे. आहो थांबा की. ओ साहेब ताई कुठे गेली व. चल ना. हे बघा हा माहिती होतं मला. ते बाबाचा बोर्ड आहे ना तिथं. माहिती होतं मला. कर्म हेच जीवन जीवन हेच कर्म. ए ए चप्पल घालून
ज्योत आहे ना, तुला तिथं बघ ना. मारा किती मग त्या बाबाचं बाबाचं बोलायला असं काम नाही करायचं. चप्पल घालून जात नाही बेटा तिथं. म्हणून तर इथं फुलं वगैरे लावून त्यांनी एकदम भारी केलेलं आहे. हे बघ. इकडं इकडं तिकडं इकडं हो, ते मेन कुठं आहे यार? कोणते ग? झोपडी कुठे होती बाई? ते काय खाली उतरतोय आपण आता रोडाच्या खाली. हे बघा साईड. आणि चिकू किती लागलेले आहे बघा हे एका झाडाला. हे चिकूनचं काय करतात ते? म्हणजे जेवढे पानं आहे तेवढे चिकू आहे. हे बघा छोटे छोटे झाड आहे. विकताना ग ते बाहेरला हे लावलेलं नाही का तिकडे. हे बघ स्टॉल लावलं. मम्मी मध्ये जाऊन आंबे बघ ग. हे आंबे बघ. असा पिकलेला गोड आंबा. हे ते छोटे तोतापुरी हे ते कोका पेरू हा, वेगवेगळे आपण असं रोड आहे. मग काय सांगेल. हे बघ ग. आणि आंबा आणि पीक जो हा कोणता आहे आंबा? काय माहिती. झाडाचे ट्रेनिंग केलेले नाव आविष्कार. ट्रेनिंग हा इंग्रजी शब्द आहे. चलो सोनपरी मँगो. हो हे बघ इथं लिहिलेलं आहे ते सोनपुरी. जात आहे जो तो तिकडे जिकडे तिकडे जाते वाटतं. ते काय तिकडे साईडला आहे ते सर्व माणसं तिकडे. हा कुठला आहे? हा येतो तोतापुरी. केसर. काय हा ना पण मग थोडे कसं खर्च पण पान पण बघा ना तुम्ही किती छान आहे. आणि केळी पण खूप मोठी मोठी असणार ना होती. डेमो येतो डेमोसाठी. डेमोसाठी आहे का ते? चला. नाही रे बाबा कांदे किती छान रसलेले बघा. पहिल्या दिवसाचं आहे ते फुलं मिळत टाकलेले. कशाला घरी करायला कुठे तू हातात मिरवशील त्याचा कांदा आहे खिशात. ते पोरं काय करताय माहिती का? ती गाडी खाली आणणार. केळीचे बघा कसं केलंय त्यांनी. कॅरी बॅग लावून दिले म्हणजे पिशव्या. हे बघा एकम एक केळी हा केळीच्या घराला बस. केळीला सांग ना मग तूच आता सांग ना. हे बघ इथं कांदे टमाटे सर्व ठेवलेले बटाटे ते बघ. हे बघ ग पैपाने बघ कसे तयार केलेले बाबू. मस्त चालला शेतात. बस ना काय होतंय बस ग. इकडे बघ. गुडिया मी पण बसणार. चलो मला बसायचंय. बस ना मग. चेंज दादा पण बसून बसायचंच येते. खोटं येते निसर्ग डॅम दाखवत.
आहे ग. आहे ना दादा काढतोय. माझा भाऊ रॉयल शेतकरी. खाली बस ना. उई. काय तो माहिती का सर? चलो सड आणि रे बसताय. मग नीट बसा ना, व्यवस्थित चालवताय बुवा असं. आपण असं पाहतोय ना, त्याच्यामुळे मिरचीचं रोप आहे का, मिरचीच लावलेली ती पूर्ण. आणि त्यांचं आहे ना एक एक ठिकाणी ना 3-3, 4-4 लोक असतील का हो? छोट्या छोट्या जागेवर पण. म्हणून हा डॅमो प्लांट आहे. असं आहे का. आणि मग घ्यायचं कुठे ते लागलं तरी पण हे का जे ना. ते भाऊ मॅचेसला गेला होता तिथे. हो हो. इकडून इकडे जाणार आम्ही डायरेक्ट आधी. हो कुठे जाणार आता आपण? ऐकत नाही गेलो जास्त पेऱ्या नाही. जास्त फेरा नाही. फूल मांगू या बहार मांगू, मैं तो तेरे पप्पा. प्यार का. ओ कुठं हे वरती का? वरती का ते हाऊस? अच्छा, मग जेवण कुठे तिकडे जायचं? हां पाय पाय. नाही मोटरसायकल होता मी. हा पण ते लाल आहे ना, निचड होती दुसरी गाडी. नाही का. फक्त आहे ना असं आहे ना, काही बोलतात नाही तुझं आले. हा. तुम्ही मोटरसायकल चाला काय, पण फक्त ते लाल ट्रॅक जातो नाही. आता आपल्या मार्केटमध्ये आहे शेतकरी हो का? आपल्या दुसऱ्या कंपनीचं, आपलं मार्केटमध्ये नाही आहे अजून. मग हे मग हे खत आम्ही सगळं फोटो काढा किस ना या खतामध्ये टाकलेलं आहे आमच्या. हां त्या खतामध्ये टाकलेलं आहे. सरकार. याच्यात का मोस्टली म्हणजे फुलांना झाडांना पाहिजे. बेस्ट खत चांगलं येईल ते. जीवाणू येईल तिथं. हां हे बाहेर कुठं भेटतं आपल्याला? बाई मी जे बोलवलं नसतं बायचं शॉप. आणि शेवटी बॅग आहे काही 85 रुपये. 85 म्हणजे किती? 85. घेऊन घेऊ ना मग आपण एक. काय नाही, हा फक्त फुलांसाठी पाहिजे बस. फुलांसाठी म्हणजे मिक्स असेल ना सर हे सगळं. त्याच्यामध्ये कल्चर मिक्स केले सर, मी तेच सांगतो तुम्हाला. मिक्स नको पाहिजे आपल्याला फळांना. कंपोस्ट करून टाकलेले कल्चर सर त्याच्यामध्ये. तुम्हाला माझं लक्षात नाही कोण मी काय नाही, मग याच्यात सांगतोय याच्यात हे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे. भी बैठा ही होया मानू नचन ना पे. तर आम्ही जातोय आता रिटर्न घरी. 6 वाजून गेले तरी 3:30 वाजता आलो होतो आम्ही. काय वाजतं? direct बैल बैले हो. गाय म्हैस गाय आहे कधी. इकडनं जाताना मी कन्फ्युज झालो होतो आपण. पप्पा बघा नको ग. जरा जरा केस थांबा हो, ते नवीन शिक येत वाटतं त्या. शकत नाही ते. गाड्या तर नव्हत्या ना आता. किती झालं हे बघ. तिथलं काय लिहिलं नाही. हे इथं बघा सोनू वरती नाही ते. काय? इथं जवळच येते. आहे काय? हा हे भरपूर लोक थांबताय हो, तरी पण असं काहीतरी बघायला काहीतरी आहे. तिथं बघून आपण काय 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 कोणी काही घेणार? बघून तर येऊ. मी घेईन बघ. हा कोणी काही का घेऊ ना. ठीक आहे. काय लिशी असं घे मग.
बरं का, बसेल राहा. पार्किंग नाही इथं. मग कुठे पार्किंग? अच्छा तिथं का. आज घरात पसारा तसाच टाकून आलेली आहे आणि बाहेर मस्त फिरते. इतके पाय दुखायला लागले बापरे. 8-9 किलोमीटर चाललो असतो आपण ना. मग इकडे आलो तो आपण. हे बघ रे कृष्णा, हे बघ इथं तो बाबा बसलेला होता. हे बघ इथंच बसलेला. पाय दुखायला लागून गेले ना बा. बघा बोल. चलो पण असं थकल्यासारखं वाटलं नाही तिथं फिरत होतो आपण. असं जेव्हा पाय दुखतील ना तेव्हा कळले. झाला ओ माय बिचारी ठोकून दिले. जास्त काय हातापायी होईल नाही वाटतं. तो का टाकेल 2 गाड्या मोटरसायकल. ओ बो पुढे देख रे. बाय किती रडत होती. सुद्धा होता तिच्यासोबत. लागून गेलं असणार ना. जास्त कमी बरं जास्त झालं नाही लागलं. मंचुरियन राईस छान आहे ना. दाखवते 7 वाजून 10 मिनटं होत आलेले आणि आवरायला स्टार्ट करायला पटापट आवरायला घेते आणि सर्वजणी लागू आम्ही अर्ध्या तासात. भांडे काय नाही, भांडे सर्व घासून झालेले होते. फक्त चहा पाण्याचे भांडे आणि गुड्याचा टिफिन. पूर्ण घर आवरून झालेलं आहे. साहेब बसलेले. बघितला होता किती पसारा होता. तर दादा पोचा मारतोय माझा. लाईट लाव रे बेटा, लाईट लाव. इकडे ताई करते खरवस राहिली पुसून घ्या. दिसलं नाही मला झाडू मारताना. दादाचं चालू आहे पोचा मारायचं काम. गोड्या राणीचं पाटोडीच ना. मग काय आहे, काय खायचंय तुला? पाटोडी जाई तुला खायचं नाही का? तू नको खाऊ ना, आम्ही खाणार ना. तर पाटोड्यांचं तिला म्हटलं साखर हलव तोपर्यंत मी बाकीचे कामं आवरून घेते. चहा पाण्याचे भांडे सुद्धा धुवून घेतले मी. किचन वाटा क्लीन करून घेतला. भांडे कुंडे सर्व लावून झालेले आहे. गुड्याने भांडे लावले. आणि इकडे बघा बेडशीटा वगैरे सर्व चेंज केलं. आम्ही तर जेवण करून आलो आणि सकाळचं एवढं मोठं आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवते. मी सकाळी खाऊन घेणार कारण की भाजी वगैरे पण इतकी भारी झालेली होती ना तुम्हाला काय सांगू. तर काय काय बनवलं होतं दाखवते मी. थोडं थोडं उरलेलं आहे. चल तिकडे सरक, तिकडे सरक ना दादा, तिकडे सरक. ए उचल ना दादा थोडंसं. इथं मी शिरा बनवला होता. त्या बाळाने मोरंबा टाकून दिला एका साईडला. आणि इथं मी बनवली होते दम आलू. हे बघा छोटे छोटे आलू होते आणि त्यांना मस्त उकडून बनवले होते. कधीतरी रेसिपी शेअर करणार मी. तर सकाळी खूप धावपळ होती त्याच्यामुळं आणि मला सर्व एकटीला करावं लागलं. त्याच्यामुळे एवढं आवरायचं बाकी होतं. सकाळी पण सर्व स्वयंपाक वगैरे आवरला आणि आता बघितलं ना तुम्ही किती पसारा होता. तेवढा पसारा पूर्ण आवरला आणि मी पूर्ण झाडू पोचा वगैरे करून कामांना लागली होती. तरीसुद्धा हे बघा काल मिठाई आणलेली होती आणि आता फ्रीज खोलायला गेली तर तशीच्या तसं कालची कोणीच खाल्लेली नाही आहे आणि बालुशाही आहे. खा बरं, तुला आवडते का? खा ना ग. मला नाही आवडत. मला वाटलं लाडू आहे काय बुवा मोतीचूरचे. मला मोतीचूरचे लाडू आवडतात. बालुशाही हां मला नाही आवडत. तुम्ही खाताय का? हो ओ साहेब खाली पाणी ठेवलं. याच्यात साखर बिरगळून घेतली आणि हा ताट मी आता याच्यावरती ठेवते.